आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचा आगेमूळ घेऊन मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचं थोड्याच वेळामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे। पुणे जिल्हा नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या शिरूर शहरामध्ये मनोज जरांगे पाटील हे थोड्याच वेळात पोहोचत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। थोड्या वेळामध्येच या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे आपल्या लाखो कार्यकर्त्यांसह येणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम इथूनच पुढे असलेल्या 20 किलोमीटर अंतरावरती रांजणगाव या ठिकाणी होणार आहे। तर मनोज जरांगे पाटील यांची आजची सभा रांजणगाव या ठिकाणी होणार असली तरी शिरूर शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी हजारो मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। त्याचबरोबर ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी लाखो मराठा बांधव आज रस्त्यावरती उतरलेले आहेत। आज सकाळी 10 वाजेपासूनच मनोज जरांगे पाटील पुणे जिल्ह्यात येणार यामुळे हजारो मराठा बांधव शिरूर तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील अगदी शिरूर असेल, सरवडी असेल, कारेगाव असेल किंवा रांजणगाव असेल सकाळपासून हजारो बांधव हे रस्त्यावर आहेत आणि थोड्या वेळामध्येच या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं शिरूर शहरामध्ये आगमन होत आहे। शिरूरमध्ये ज्या ठिकाणी नगर व पुणे जिल्ह्याची हद्द आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आपण पाहू शकता या ठिकाणी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत। सर्व हा मराठा बांधव अगदी दुपारी 2 वाजेपासून मनोज जरांगे पाटील यांची वाट पाहत आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होईल। मनोज जरांगे पाटील यांच्या पुण्यातील आगमन झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अगदी मोठमोठे हार या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत व मोठमोठे स्टेज या ठिकाणी सजलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांची सभा जरी रांजणगाव या ठिकाणी होणार असली तरी शिरूरमध्ये त्यांच्या स्वागतासाठी हा व्यासपीठ उभारण्यात आलेला आहे। टाइम्स नाव मराठीसाठी सचिन तोडकर, शिरूर, पुणे।